आपल्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलं जातं त्याला आता मंगळसूत्र कसं ठरवायचंय? दर महिन्याला नवऱ्याचा आकार सोनार ठरवतो, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? मंगळसूत्राला किती वाट्या? माहेर आणि सासर. मंगळसूत्र जरी दोन असले तर दोघांना जोडणारा दोरा मात्र एक असतो, बरोबर आहे ना? मंगळसूत्रे दोन असतात, दोघांना जोडणारा दोरा मात्र एक असतो. तसे पती आणि पत्नी शरीराने जरी दोघं असले तर दोघं विचाराने मात्र एकच असतात. आणि दोघांचे विचार एक आले तरच गळ्यातलं मंगळसूत्र, मतभेद झाले तर तेच मंगळसूत्र अमंगलसूत्र. विचार एक असावेत. खरंच मला हिंदू संस्कृतीची मर्यादा आवडते गड्या. आम्हाला बंधन अजिबात वाटत नाही, ते अजिबात नाही. स्त्रीला समोर पाहत असताना सुद्धा मर्यादा घातली आपल्या शास्त्राने. ती वर पाहत असताना तिचं कपाळाचं कुंकू सांगतो, बाई मर्यादेत नजर ठेव आणि मर्यादेतच नजर असावी. कुठेही भाना भाना हिंडू नये आपली नजर. बरोबर बोलते ना मी? म्हणजे स्त्रीचीच नाही, पुरुषाची बी. कुणीकडेच भाना भाना नजर हिंडू नये माणसाची. हा, टुळू टुळू कुणीकडे बी पाहू नये माणसाने. हा, नजरेचं पावित्र्य असतं ते. जेवढं तुम्ही इंद्रियाची पवित्रता ठेवताल तेवढं पावित्र्य टिकून राहतं. गांधारीने नजर टाकली तर पोरगा वज्रदेही झाला मांडी सोडून. नजरेची किंमत आहे. एखाद्या साधूने मुखातून शब्द टाकला तर खरा होतो तो. वाणीचं तप असतंय. शिव्या देऊ देऊ आम्ही वाणीचं तपच खल्लास केलंय. नको नको ते चित्र पाहू पाहू डोळ्यातलं तप घातलं आम्ही. सरळ पाहताना हात जरी उगारला तर तिच्या हातातल्या बांगड्या आवाज करतात. बाई तू कोणाची तरी मर्यादा आहेस. बोट समोर करत असताना, हात कुठं जात असताना तू मर्यादा आहेस. मर्यादेत हाताची ठेवा, मर्यादेत हात ठेव तुझा. बोलत असताना तिच्या नाकावरची नथ आता नथी कमी कमी झाल्या. आता नाही राहिलं. डोंगरात पाहतो मी त्या नथीवर करतात आणि चहा आवडीत चहाचे फुरके मारतात. म्हणजे नथ मोठी असायची ती नथनी. त्याच्यानंतर छोटी आली ती नथ. त्याच्यानंतर आला तो खडा. त्याच्यानंतर आला तो रवा, चांदणी, महबूबा. याच्यानंतर हळूहळू काय येतं आपण पाहू आता ते. की शास्त्र सांगते की माणसाला शास्त्राने 5 स्त्रिया सांगितल्या ज्या कन्ये समान असतात. अनुज वधू भगिनी सुतनारी समये कन्या सुनो सट कन्या समये चारी. इन नहीं कुदुस्ती बिलो कही जोई तेही वद कछु पाप न होई. शास्त्राने 5 कन्या सांगितल्या. अनुज वधू लहान्या भावाची बायको, स्वतःची बहीण, स्वतःची कन्या, स्वतःच्या भावाची बायको आणि स्वतःच्या मुलाची बायको. सुनसट कन्या समयेचारी. अनुज वधू भगिनी सुतनारी सुनशट कन्या समयेचारी. इनन्य कुदृष्टी. या 5 स्त्रियांकडे जर वाईट नजरेने पाहत असेल आणि अशा व्यक्तीला जर जीवे मारलं तरी सुद्धा पाप नसतं. हे शास्त्र सांगते मी तुमच्या समोर. शासनाचं नाही सांगत. हा, मग तुला मारलं याचं पाप मला लागणार नाही. ज्या शास्त्रस टिट फॉर टॅट. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. कारण समोर आला तर अर्धी शक्ती खल्लास झाली असती ना. परमात्मा चोरून बाण मारतात. जो अधर्मी होता त्याला अधर्माने मारलं याला मानायचं जशात तसं. कधी कधी पहा तुम्ही काही माणसं इतकं खोटं बोलतात की त्यांचं खरं उघडं पाडण्यासाठी खऱ्या माणसाला सुद्धा खोटं बोलावं लागतं. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. विनंती असेल वाक्य काळजात उतरून घ्या. दारात अतिथी आला तर निदान फुकटचं पाणी तरी त्याला पाजा. गुळ तरी खायला द्या. चमचाभर साखर तरी त्याच्या हातात ठेवा. 1 कप भर चहा नाही तर दूध तरी त्याला पाजा. दारातून अतिथी जर विनमुख गेला तर तुमच्या अनेक जन्माची पुण्य तो घेऊन जातो. विनमुख गेली अतिथी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. माणूस आपल्या घरातून त्याला चमचाभर साखर तरी द्यायची आणि घेऊनच गेला पाहिजे तो.
तुमच्या दारातून माणूस जर तिष्ठून रुसून जर जात असेल तर माईबाप सुकृताची संपत्ती घेऊन जातो. त्या घराला उतरती कळा लागते. मग त्या घरातल्या लक्ष्मीचा क्षय होतो. अन्नपूर्णा रुष्ट होते तिथली. अतिथीचा अपमान होतो. ज्या घरातून अतिथी तुम्ही विनमुख पाठवत असाल, दारात साधू आला, मूठभर कवयना धान्य वाढा, प्यालाभर पाणी कवयना द्या, पण दारात एखादा कुणीतरी मागायला आला आणि त्याला द्यायचं काही नाही आणि शिव्या घालायच्या, निघाले का तोंडवर करून, काम करायचे कटाळे येतात. कोणीही रिकामा विनाकारण आपल्या दारात येत नसतो माईबाप. उतरती काळा लागते. माणसाला कळत नाही या गोष्टी. नाही जमलं तुम्हाला सप्त्यात वर्गणी द्यायला, पंक्ती घालायला, पण निदान घरी आलेल्या माणसाला विनमुख पाठवू नका. हा धर्म आहे आपला. वालीचा वध झाला आणि अंगदाला रामप्रभूच्या स्वाधीन केलं. वालीचा वध झाला म्हणून सुग्रीवाचा राज्याभिषेक परमात्मा त्या ठिकाणी करतात. किष्किंधेचं राज्य, किष्किंधा नगरीचं राज्य सुग्रीवाच्या हाती दिलं. पत्नीची सुटका झालेली होती आणि पुढे 4 महिने पावसाळा होता. परमात्मा म्हणे प्रवर्षण पर्वतावरती मी चातुर्मास करतो आणि पावसाळा संपला की सीतेचा आपण शोध घेऊ. 4 महिने झाले, पावसाळ्यात गेले, पण यावेळी एकदाही सुग्रीवाला रामप्रभूची आठवण आलीच नाही. बरोबर आहे ना. संसारात माणूस गुरु पटला की त्याला देवाची आठवण येत, देव त्याला आठवत, आणि आपल्यावर दुःख आलं की माणसाला देव आठवतो. अंगाचा गेला ताप, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, मी देवाच्या बापाचा बापाचा बाप. झोपल्या का काय, कळतंय ना तुम्हाला. 4 महिन्यामध्ये सुग्रीवाने एकदाही देवाची आठवण केली नाही. राग आला लखनजीला. स्वार्थी कुठला सुग्रीव, बायको भेटली, राज्य भेटलं, मस्त संसार करायला, पण रामाच्या कामाचं ध्यान राहिलं नाही. रागाच्या भरात लखनजी किष्किंधा नगरीत गेले. कुठाय तो सुग्रीव, कुठाय तो सुग्रीव. हनुमानजीनं सांगितलं सुग्रीव महाराज आतमध्ये, सुग्रीव महाराज आतमध्ये. रागाच्या भरात सुग्रीवजी गेले. हनुमंतरायांनी राग शांत केला आणि हनुमंतराय म्हणे थोडंसं 1 मिनिट येतात का माझ्यासोबत जरा बेडरूम मध्ये. कोणाच्या, सुग्रीवाच्या. लखनजी म्हणे तुला माहित नाही मी वैरागशील म्हणून, मी वैराग्यवाने. हनुमंतराय म्हणे तो तरी लग्न झालंय, तो लग्न तरी झालंय, मी कोण आहे, अरे बालब्रह्मचारी ना मी. नुसता 1 मिनिट चला काय आहे ना, इथं कॉटवर नुसतं बसा, कारण हनुमंतराय कोणाचा अवतार आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभो 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 शिव महादेव शंभो 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 शिव महादेव. हर हर शंभो 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 शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो